गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाची एसटीची अनुसूचित जमातीची एसटीची अंमलबजावणी सांगतोय. आपल्या माध्यमातून कृपया आपल्याला माध्यमाला बी सांगू इच्छितो, धनगर समाज हा अनुसूचीमध्ये समाविष्ट आहे, परंतु ह्या सरकारने जाणून बुजून एक खुटी मारलेली धनगड आणि धनगर. त्याच्यामुळं धनगर समाजाला गेल्या 75 वर्षापासून हे धनगर समाज आरक्षणापासून वंचित आहे. म्हणून आज आम्ही मागेसुद्धा अनेक आंदोलन केले. सरकारने ह्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की धनगर समाजाचं आरक्षण आम्ही सोडू. त्या ठिकाणी त्यांनी समितीही नेमली, पण समितीच्या माध्यमातून आता भी कुठलाही अहवाल त्या ठिकाणी आलेला नाही. म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी हे आम्ही आंदोलन करीत आहोत. येणाऱ्या काळात आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे, धनगर समाजाच्या एसटीचा आरक्षणाचा तात्काळ अंमलबजावणी करा, नाही तर हे पिवळं वादळ मुंबईच्या दिशेने जाईल आणि हे सरकारला हे आंदोलन हे धनगर समाजाचा विषय परवडला नाही, हे आपल्या माध्यमातून मी इशारा देतोय. सर तुम्ही हैदराबाद गॅझेटमध्ये आता लागू झाले, त्याच्यामध्ये तुमचा काही तसा उल्लेख नाही, हे लक्षात घ्या, आम्हाला दिलेलं घटनेने आहे. म्हणजे आता धनगराचं कसं झालं एक तुम्हाला सांगतो आपल्या माध्यमातून. आम्ही केंद्रात ओबीसीमध्ये आहोत, राज्यामध्ये NT मध्ये आहोत आणि जे घटनेने दिलं आहे त्यात ST मध्ये आहोत. म्हणजे आम्हाला जे STनं जे घटनेनं दिलं आहे ते आम्ही मागतोय. आम्ही नव्याने काही मागणी करीत नाही. जे आम्ही पहिलं ST मध्ये आहोत ते आम्हाला द्या. एकंदरीत असं पाहायला गेलं तर मुख्यमंत्री म्हणतात की माझा DNA OBC आहे. मग धनगर समाज एवढा मोठा समाज जर OBCतून ST मध्ये गेला तर कुठंतरी OBC समाज कमकुवत पडेल आणि त्यांचं राजकारण करण्याचा जो हेतू आहे तो कुठंतरी फेल ठरू शकतो. नाही, हे बघा, राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी OBCसाठी बऱ्याच योजना आणल्यात, परंतु माझं त्यांना कळकळीची विनंती आपल्या माध्यमातून, देवेंद्र भाऊंनी 2000 तुमच्या बारामतीमध्ये येऊन सांगितलं होतं की धनगराला आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ, परंतु आज त्यांचे 10 वर्ष म्हणजे मला वाटतं दुसरं 11 वर्ष तरी देखील धनगर समाजाचा प्रश्न मार्गी लागणार नाही. धनगर समाजाची ताकद काय आहे हे देवेंद्र भाऊंना चांगली माहिती आहे की त्यांनी आमच्या मतावर 10 वर्ष सत्ता भोगली आहे आणि जर येणाऱ्या अजून 50 वर्ष जर सत्ता भोगायची असेल तर धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न हा तात्काळ निकाली काढण्यात यावा. नाही, मी तेच सांगतो ना तुम्हाला, मी कुणावर टीका करणार नाही, पण आपल्या माध्यमातून एवढं नक्कीच सांगेल की आमच्या धनगराचं कसं झालं आहे, आम्ही केंद्रात OBC मध्ये, राज्यात NT मध्ये आणि जे संविधानाने दिलं आहे ते ST मध्ये. नेत्यांची काय भूमिका आहे तुमच्या समाजाच्या, ते कशा पद्धतीने पाठिंबा? नाही, हे बघा, शेवटी आपापल्या मार्गाने आपापल्या पद्धतीने सर्व जो चळवळीतला नेता असतो तो आपल्या पद्धतीने काम करीत असतो. राजकीय पाहायला गेलं तर राजकीय जागांसाठी OBC मध्ये आणि शैक्षणिक जागांसाठी NT मध्ये असा जो समाजामध्ये संभ्रम झाला आहे, या संभ्रमासाठीचे एकूण लक्ष्मण हाके जे आहेत की OBC बचाव आरक्षण असेल किंवा मग जालन्यामध्ये आज बोराडे साहेब बसलेत, ते कुठंतरी समाजामध्ये नाही, असा फरक पडणार नाही. मी तुम्हाला एकच सांगतोय, धनगर समाज हा STचा आरक्षणाची मागणी करतोय, ना की OBCचा. विषय आमचा फक्त एकच सांगतो तुम्हाला आपल्या माध्यमातून, धनगर समाजाच्या STच्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करा. बस, ह्याच्या पुढे मला काय बोलायचं नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.